खरं तर मला या विषयावर बोलायचे नव्हते, परंतु महाराष्ट्राचा विचार करता आणि महाराष्ट्रातील काही लोकांनी विनाकारणच आंबेडकरवाद्यांवरती आपले तोंड सुख घेण्याचं ठरविले आहे. म्हणून त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की प्रवासवीचा मार आणि आत्ताचा नवबौद्ध यांचा विकास हा केवळ आरक्षणामुळे झालेला नाही आहे. तर यामध्ये सर्वात मोठा जर त्यांचा विकास होण्याचं कारण जे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म या समाजात झाल्याने तो झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला काही या समाजाला सांगितलं नाही की तुम्हाला आरक्षण मिळेल किंवा आरक्षणामुळे तुम्हाला मोठं करता येईल. तर त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की तुम्हाला जर पुढं जायचं असेल, तुम्हाला जर तुमची अस्पृश्यता घालवायची असेल आणि तुम्हाला या एकूणच मानसन्मान मिळवायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अंधश्रद्धा सोडावी लागेल, शिक्षण घ्यावं लागेल आणि शिक्षणाशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही. बाबासाहेब असं म्हणतात की तुम्हाला तुमचा विकास करण्यासाठी कुणी बाहेरून येणार नाही, तर तो तुम्हाला स्वतः करून घ्यावा लागेल. आणि म्हणूनच 1947 नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर या समाजाने अंधश्रद्धा सोडून दिल्यामुळे त्यांचा विकास झाला आहे. या विकासाला आरक्षणाचा हातभार लागला हे तितकं मान्य करावं लागेल, परंतु फक्त आरक्षणामुळे विकास झाला हे मान्य करणं मात्र अशक्य आहे. आज बौद्ध समाजाचे सगळेच कार्यकर्ते समाजाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देत आहेत का? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये एक झरणीचा सिद्धांत मांडला होता, फाउंटन पेन, ज्याला झरणी म्हटलं जातं. खरं तर ह्या झरणीचा सिद्धांत बाबासाहेब असं सांगतात की फाउंटन पेनमध्ये आधी शाई भरावी लागते आणि मग तो हळूहळू लिहिता येतो. त्याचप्रकारे समाजातला प्रत्येक माणूस शिकेल, मोठा होईल, तर स्वतःचा सक्षम होईल आणि तो सक्षम झाल्यानंतर परत समाजामध्ये जाईल. समाजातले जे नागावलेले आहेत, जे गरीब आहेत, जे अशिक्षित आहेत, जे नव्याने शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना हे लोक मदत करतील आणि हे मदत केल्यामुळे त्यांचा विकास होईल. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. अर्थात ती संपूर्ण भूमिका 100% पूर्ण झाली आहे का? तर नाही. या समाजातले फारच 10 ते 20% लोकच परत समाजाकडे येऊन त्या समाजाचं कल्याण करण्यासाठी काम करत आहेत. सर्वांनी काम केलं असतं तर कदाचित समाज खूप मोठे गेला असता.